कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी गाड्यावर मिळतो अगदी त्याच चवीचा बदाम मिल्कशेक घरच्या घरी कसा करायचा ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं मी 5 ते 6 बदाम रात्रभर भिजत घातलेले होते. त्यानंतर या बदामाच्या सगळ्या साली काढून घेऊन त्याचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि यामध्ये साधारण मी 3 ग्लास दूध घालून घेतलेलं आहे. त्यानंतर हे दूध उकळण्यासाठी असंच ठेवून द्यायचं. आता हे दूध उकळेपर्यंत आपण एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालून घेतलेले आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्या सगळ्या गुठळ्या मोडून हे एकजीव करून घ्यायचं. आता तोपर्यंत इकडं दुधाला देखील उकळी आलेली आहे. आता उकळी आली की गॅस पूर्णपणे लो करायचा आणि गॅस लो केल्यानंतर आपण जे बदामाचे तुकडे कट करून घेतलेले ते यामध्ये घालून घ्यायचे आणि चवीसाठी मी तर 1 वाटी साखर घालून घेतलेले. तुम्ही साखर इथं कमी जास्त करू शकता. आता लो गॅसवर एक 5 ते 6 मिनिट हे दूध चांगले थोडेसे आटवून घ्यायचे. आता जवळजवळ एक 5 ते 6 मिनिट होत आलीत की आपण यामध्ये जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण केलं होतं ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं अशा पद्धतीने घालून पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लो गॅसवर पुन्हा एक 5 ते 6 मिनिट हे मिश्रण असंच थोडंसं शिजू द्यायचं. जेणेकरून 5 ते 6 मिनिटानंतर पुन्हा हे थोडंसं घट्ट व्हायला लागेल. तुम्ही बघू शकताय म्हणजे टोटल या रेसिपीला जवळजवळ 8 ते 10 मिनिट तरी लागतात. तुम्ही बघू शकता की मागापेक्षा दूध थोडंसं हे घट्ट झालेलं आहे. आता आपलं हे मिश्रण आता आपण गॅस इथं बंद करणार आहोत आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता गॅस बंद केल्यानंतर 5 ते 6 थेंब व्हॅनिला इसेन्स यामध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करायचं आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता हे मिश्रण थंड झालं की याला आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे भांडं आपण फ्रीजमध्ये हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्यानंतर 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपली ही बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे आणि याची चव गाड्यावर जो आपण बदाम शेक मिळतो सेम चव याची तशीच लागते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.